नमस्कार. खूप खूप आभार. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे काल जो निकाल लागला नगर परिषद निवडणूक 2025 गंगापूरची, त्यामध्ये प्रभाग 3 मध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला, सर्वसामान्य घरातल्या तरुणाला किंवा माणसाला तुम्ही ही जबाबदारी देऊ केली, तर यामध्येच मला पहिल्यांदा खूप गहिवरून आल्यासारखं वाटते. कारण ज्या ठिकाणी धनशक्ती किंवा प्रचंड प्रेशर, नको नको ते मुद्दे जे राजकारणात वापरले जातात, ते सगळ्या गोष्टी या प्रचार दरम्यान विरोधात वापरल्या गेल्या. पण ह्या सगळ्या गोष्टीला भीक न घालता तुम्ही तटस्थ राहिलात, माझी साथ दिली. त्यासाठी प्रभाग 3 मधील सर्वच मतदारांचे मी मनस्वी आभारी आहेत, सर्वांचेच. इथून पुढे माझ्यासाठी कोणी मतदान केलं कोणी नाही केलं हा अंदाज बांधण्याचं काम माझं संपलेलं आहे. आता वार्डातील जो कोणी नागरिक असेल त्या सगळ्यांच्या प्रश्नांच्यासाठी, मूलभूत प्रश्नांसाठी मी कटिबद्ध आहे, हे तुम्हाला मी आजच सांगतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या विजयामध्ये कुठली एक जात म्हणून फायदा झाला, कुठला एक धर्म म्हणून फायदा झाला, कोणी मला टाळलं, हा कुठलाही भाग नसताना, हा कुठलाही भाग माझ्या डोक्यात नाहीये. कारण या सगळ्याच प्रकारच्या लोकांनी आपल्या प्रेमाखातर, विश्वासाखातर माझ्या पदरात माप टाकलेलं आहे. म्हणून मी त्या सगळ्यांचाच मनापासून ऋणी आहे. लढाई एका टप्प्यावर आल्यानंतर नको ते संदर्भ राजकारणात येतात. एका फ्रेश नवीन चेहऱ्याबद्दल बोलण्यासाठी काही नसतं, माणसं मग काहीतरी मुद्दे काढत असतात. मुद्रा भद्रा राष्ट्रे नावाचं पुस्तक मी मागच्या 2-3 वर्षापासून पूर्वी लिहिलेलं आहे. ते 2-3 वर्षापासून लोकांच्या वाचनात पण आहे. आपल्या प्रभागातील बऱ्याच दुकानावर ते उपलब्ध होतं. रेणुका ऑटोमोबाईल्स असेल या ठिकाणी ते उपलब्ध होतं, किंवा अजून बऱ्याच ठिकाणी अतुल सरांकडे होतं, अक्षय काटकर यांच्याकडे होतं. लोकांनी ते वाचलंही होतं. पण त्यातही काहीतरी आक्षेपार्ह आहे का काय, अशी कुठली तरी चर्चा करण्याचा लोकांनी प्रयत्न केला. आता हा मुद्दा बोलण्याची गरज जरी नसली तर यासाठी बोलतोय. राजकारण बाजूला ठेवा, पण एखाद्याचं लिखाण, विशेषतः महाराजांबद्दलचं, ते बदनाम करण्याचा ॲटलिस्ट प्रयत्न नको करायला होता. पण ठीक आहे, या सगळ्या याच्यातनं मला विजय मिळवता आला. तो सगळा विजय इथं प्रलोभनं लाथाडणाऱ्यांचा आहे. ज्यांनी प्रलोभनं आमिष लाथाडली त्या लोकांचा विजय आहे. जे आपल्या दैनंदिन नागरी प्रश्नांसाठी त्रस्त होते, हा त्यांचा विजय आहे असं मला वाटतं. त्यामुळे यामध्ये बदल झाला पाहिजे. पुढच्या नगरपालिकेमध्ये एनर्जी कौन्सिल आहे उद्यापासूनची, त्याच्यामध्ये या प्रश्नांना प्राधान्य मिळालं पाहिजे. तुमचा तो विश्वास माझ्यावर होता. आपल्या विजनरी काही गोष्टी होत्या, दूरदृष्टीच्या काही गोष्टी होत्या, त्या शिक्षणाबद्दल होत्या, शाळांबद्दल होत्या, मुलांच्या करिअरबद्दल होत्या. कुठले ब्युटी स्पॉट्स म्हणजे चांगल्या ठिकाणी एक देखावे तयार करणं वार्डामध्ये किंवा शहरामध्ये, याबद्दल सुद्धा मी लोकांना वचनं दिली होती. त्या सगळ्या गोष्टी होतील. आदरणीय नगराध्यक्ष संजय भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जे मला वाटतं की माझ्या परीनं त्यांना इनपुट देण्यासारखं आहे, सुचवण्यासारखं आहे, ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांचा अनुभव दांडगा आहेत, ते सगळे जाणत असतातच. पण ज्या अर्थानं त्यांनी ही नवीन मंडळी, नवीन चेहरे, मी असेल, अमोलदादा जगताप असतील, त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. तर आमची पण जबाबदारी आहे का त्या प्रक्रियेमध्ये सक्रियपणे भाग घ्यायचा, नागरिकांच्या प्रश्नांच्यासाठी त्या ठिकाणी खंबीर उभं राहायचं, ही आमची जबाबदारी आहे. आणि ह्या प्रश्नांची आता मी यादी परत वाचणार नाही, कारण प्रचार दरम्यान विरोधकांनी, आम्ही सगळ्यांनी त्यावर चर्चा केलेली आहे. नागरिकांनी आम्हाला स्वतः त्या चर्चेमध्ये सांगितलेलं आहे. पण जे म्हणून शासकीय फायदे असतील, योजनांचे असतील, मूलभूत नागरी सुविधांबद्दलचे फायदे असतील, याबद्दल आम्ही कटिबद्ध राहू. हा आमचा या ठिकाणी दावा आहे. हे आमचं तुम्हाला वचन आहे. तर असं संपर्कात राहा. या वार्डातला कुठलाही नागरिक असो किंवा शहरातलाही काही प्रश्नांसाठीचा एखादा मुद्दा असेल तर तो कोणी असो, त्या सगळ्यांच्यासाठी आदरणीय संजय भाऊ जाधव यांच्या नेतृत्वातील ही जी नवीन कौन्सिल आहे किंवा नगर परिषद आहे, आम्ही सर्व त्यासाठी कटिबद्ध आहोत. हेच सांगण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं आभार मानण्यासाठी की एका सर्वसामान्य घरातल्या, म्हणजे माझे वडील शिक्षक होते, हा शिक्षित वाढ होता आणि अशा
एखाद्या तरुणाला तुम्ही संधी देसाल असं, ते सुद्धा इतक्या प्रलोभांच्या समोर, पद भोगलेल्या माणसांच्या समोर, पैशाच्या समोर, एक वेळा राजकीय शक्तीच्या समोर तुम्ही हे सगळं करसाल असं विश्वास बऱ्याच लोकांना नव्हता, मला मात्र होता तुमच्यावर, आणि ते तुम्ही करून दाखवलं. हे आभार मानण्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. तरी सुद्धा प्रत्यक्ष आभार भेटी दौऱ्यामध्ये मी प्रत्येकाला येऊन भेटणार आहे. त्या ठिकाणी आभारही मानता येईल आणि काय नवीन आपल्याला करता येईल वाढासाठी ती पण चर्चा करता येईल. सर्वेचे काही मुलं आपण नेमत आहोत, त्यामध्ये शाळेत शिकणारी मुलं, वेगवेगळ्या कोर्सेसच्या निमित्तानं बाहेर शिकणारी मुलं, कुठल्या कंपनीमध्ये जॉब करणारी मुलं, रोजगाराच्या बद्दलचे प्रश्न असतील, आपण त्याची यादी करत आहोत आणि त्याला तुम्ही सहकार्य करा. जे काय म्हणून मला असं वाटतं की या सामाजिक धर्म म्हणून मला निभावता येईल या कामामध्ये, ते माझं करण्याचा मानस आहे. पण ते सगळ्यांच्या सोबत असल्यानंतर अजून सोपं जाईल. तेव्हा आपण सोबत राहूया. पुन्हा एकदा खूप खूप आभार.